नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या हगवणे प्रकरणातले सगळे तपशील खूप बारकाईनं आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत आणि म्हणून मला एक छोटा प्रश्न पडला होता, पण तो ह्या प्रकरणातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तो म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे अशी किती संपत्ती असते की ती संपत्ती असल्यानंतर सुद्धा त्याची हाव भागत नाही. आता हे त्यांचे राजकीय विरोधक आहेत हे आधी स्पष्ट करू आपण, कारण ते जे काही बोलतील ते किमान ह्या गावात नाही, गाववालेच आहेत. पण तुम्ही त्यांना ग्रामपंचायतीत पाडलंय की तो भाग वेगळा, तो कधीची गोष्ट आहे? ऑफ कॅमेरा आहे. ऑफ कॅमेरा. अच्छा, मग मला जे समजून घ्यायचं आहे ती त्यांची संपत्ती किती, त्यांच्या संपत्तीचं आजचं बाजार मूल्य किती. आणि ह्यांनी मला एक वेगळीच गोष्ट सांगितली की कसपटे कुटुंबाने आपल्या मुलीला होणारा जो त्रास आहे तो दिसतो होता सगळ्यांना, बाबा अजून होऊ नये म्हणून 50 एक फ्लॅट सुद्धा द्यायची तयारी दाखवली होती. हे ऐकलंय का? ना ते ऐकलं नाही, पण आता मुलीचा बाप हा कसं असतं, मुलगी काळीज असते बापाचं, त्यासाठी बाप पाहिजे ते करतो. आता परत त्यांच्या पाया पडले ना बापाने, याच्यापेक्षा तुझं काय भूमिका. मग एवढं करून जर यांनी एवढ्या निर्दय भूमिका घेतली असेल तर त्याला आता कुणाचाच इलाज नाही ना. पण त्यांच्या वडिलाचं होतं ना इथं, कारण त्यांच्या त्या वडिलांच्या नावावर त्यांच्या वडिलांचे इस्टेट काय त्यांनी वडिलांनी कधी एक गुंठा पण विकली नाही. ह्यांनी विकली नाही, ह्यांनी पण नाही विकली, पण त्यांच्या वडिलांचं अस्तित्व फार मोठं होतं. त्यामुळे त्यांनी त्या दबावाखाली व्यवस्थित आतापर्यंत त्यांचं कुटुंब व्यवस्थित ठेवलं होतं आणि चांगलं ठेवलं होतं. आता 3 वर्षापूर्वी वाटतं त्यांचं देवासन झालेलं आहे. मग त्याच्यानंतर ह्यांच्या हातात ते सगळं कारभार आला. ठीक भाऊ आहे ते 3 भाऊ आहेत. आता 3 भावापैकी हा राजकारणातून पहिल्यापासून वडिलांच्या मागं, वडिलांनी याला जरा थोडा सपोर्ट केला होता. पुष्कळ वेळा इलेक्शनला उभा राहिला होता, पण काय पात्रात अपयश पडलेलं होतं. 2004ला विधानसभा लढली. हा 2004ला विधान सोडली. त्यानंतर PDCC बँकेला 2 वेळा, एकदा पंचायत समितीला. गावामध्ये सुद्धा मिसेस पराभूत झाली, भाऊ पण पराभूत झालेला आहे गावामधून. पण आता हजार तासा गावकरी जेव्हा नाकारतात तेव्हा काहीतरी बघूनच नाकारतात. नाही गाव आता हे बघा, प्रत्येकाला याचे अधिकार असतात. काही टायमाला दबावाखाली लोक बोलत नसतात, कृतीतून करून दाखवतात. काही कृती करतात, बोलत नसतात. अशा दोन्ही बाजू आहेत ना. आता ह्या ज्या सरपंच आहेत पानसरे काकू, त्या सरपंच आहेत, ह्या कुणाच्या गटाच्या? माजी उपसभापती भानुदास पानसरेच्या गटाच्या. त्यांचा गट वेगळा? हो. हगवण्याचा गट वेगळा ना? हा, त्यांचा गट वेगळा, आमचा गट वेगळा. आम्ही शिवसेनेचं काम करतो, उद्धव ठाकरे गट. आता मला एक साधा प्रश्न जो महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही पडलाय, कारण मी त्यांच्या आई वडिलांशी जेव्हा बोललो आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात ते कळलं की ते बंदूक वगैरे दाखवली, ते हातापाया पडले ते बिचारे. ह्यांची संपत्ती किती? आता मी ह्या ग्रामस्थांना बोललो तर कोट्यांनी रुपयाची संपत्ती, म्हणजे 1 आणि 2 कोटी नाही, 40-50 कोटीच्या पुढे असून. तर आता इथं जमिनीचे बाजार खूप मोठे आहेत. त्यांची शेती आहे इथं, त्यांचं बिझनेस आहेत. एक्सविशनचे. कशाचे? एक्सविशन आपलं पोल्ट. हा, खोदकामाचे. किती पोकले ना त्यांच्याकडे? आता काय आम्ही बघत नाही, काय नाही. आम्ही काय एवढं तर 1-2 JCB बघतो होते. हा, डंपर होते, त्याच्यावर ते चालायचं हे करून. आणि जमीन किती त्यांना? जमीन काय 10-12 एकर तरी असेल कमीत कमी. आणि गुंठ्याचा भाव काय? इथं 15-20 लाख रुपये गुंठा इथं. ही सगळी रोड लगत जमीन आहे? त्या रोडला शेजारी सगळी शेजारी. म्हणजे ती नुसती विकून जरी खाल्ली? त्या रोडला तर 30 लाख रुपये गुंठा आहे. ज्या रोडला त्यांची जमीन आहे ते आत्ताच आम्ही केलं, ती 32 लाख रुपयांनी आता हायेस्ट व्यवहार झाला बुकुममध्ये. म्हणजे जिथं 32 लाख रुपये गुंठ्यांनी व्यवहार झाला त्याच भागामध्ये त्यांची जमीन आहे, बरोबर ना? नुसते ते विकून प्लॉटिंग जरी काढले असते तर आयुष्याच्या कितीतरी पिढ्या गेल्या असते की. हा, गेले असते कितीतरी गेले असते ना, किती 2-4 पिढ्या गेल्या असत्या. त्यांचं नुसतं स्वतःचं जरी हे केलं असतं ना तरी त्यांना 4-4, 5-5 पिढी बघायला लागली नसतं काही. मग तरी हाऊस होता ना. मग आता काय काय नाही, हावलं सुद्धा म्हणजे एखाद्या माणसाला काय पाहिजे त्याला सुद्धा लिमिट असतं. लिमिटाच्या बाहेर गेलं ना की मग हे सुरू होतो, हा इतिहास सुरू होतो नंतर. मग पण तुम्हा गावकऱ्यांना कधी जाणवलं नाही का हे वागणं बरोबर नाही? आता कसं असतंय साहेब, त्यांच्या वडिलांचा दबदबा मी सांगितले इथं पूर्ण गावावर होता. कोणाला खोकायची सुद्धा ताकद नव्हती कधी त्यांच्या पुढं. त्याच पुण्यावर चाललं होतं. वडिलांचीच पुण्याई आणि त्याच्यावर हे सगळं चाललेलं आहे.
आणि बाप लेकाच्या स्वभावात फरक काय? आता बाप लेकांच्या स्वभावामध्ये जर सांगायचं म्हटलं तर त्या राजू आगवण्यालाच विचारलेलं बरं होईल. ते आता सापडल्यावर पोलीस आधी विचारतील, नंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये विचारलं जाईल. आता त्या आम्ही सांगण्यात आणि जग जाहीर करण्यात काय पॉईंट्स नाही. आमचे सरपंच नामदेवांना माझे रे तिथं जा, ते सगळे तुम्हाला ना डिटेल इतंभूत A to Z सगळी माहिती देतील बघा, आणि आवर्जून जा तिथं. माझे आदर्श सरपंच आहेत नामदेवांना माझे रे. त्या ह्या राजू आगवण्याचे जे वडील आहेत ना, हे सकाळी उठले की नामदेवांनाच्या तिथं रोज चहा नाश्ता अन्न त्यांना करीत असायचं रोज, मी कित्येक वर्षानुवर्ष. आता तुमच्या गावाबद्दल काय झालंय की तुमच्या गावात असे लोक आहेत की ज्यांना 48 लाखाची फॉर्च्युनर, हो बरं का, त्याच्यानंतर 51 तोळे सोनं हो आणि 28 लाखाची चांदी लागते. मी हे तुमचं गाव असं मालदार तालदार लोक तालेवार लोकांचं गाव आहे. तालेवारांचा अजिबात सुद्धा नाही बघा. कुणीच सुद्धा इथं तालेवार नाहीत. सगळे कष्ट करून खात्यात उभं राहत्यात. आणि ज्यांच्या गावात ह्या गावात त्यांची एक सोडा, ह्या गाव छोटंसं गाव इथं 16 फॉर्च्युनर आहेत. हे बघा आमची फॉर्च्युनर उभी आहे समोर. आम्ही काय कोणाच्या हुंड्यात घेतली का? आम्ही 5-5, 6-6 लग्न केलेली आहेत. 1 ग्रॅम कुणाचा घेतला नाही का, 1 ग्रॅम आम्ही कुणाला दिलं नाही. आमच्याकडे बघा सगळं सोनं हे पोरं सोरं आहेत ना, हे सोनं हे फार महत्वाचं. एखाद्या गावाबद्दलच आकलं नाही. हा हे सगळं सोनं आहे आमचं. हे जी पोरं आहेत ना आमची, हे सोन्यासारखी आहेत. हेच वेगळे कसे? आता काय त्यांची पूर्वाची पुण्य असेल ती. आणि ती फॉर्च्युनर देताना तुम्ही होते की लग्नाला? ते होतो की लग्नाला आम्ही होतो की. मग आजी दादा म्हणले की अरे मागितलीस का त्यांनी होऊन दिली. हे ऐकलं ना तुम्ही आणि मग असं स्पीकरवर? हो नाही त्याला म्हणले ते चावी देताना, अरे त्यांनी दिली का तू मागितलीस, असं आजीदादा बोललेत. मग तुम्ही लग्नात ज्या वेळेला पहिल्यांदा फॉर्च्युनर बघितली त्याचं आश्चर्य नाही का वाटलं तुम्हाला? आश्चर्य वाटायचं कारण असं आहे, त्या सासरीने जर देत असेल तर त्याला कुणाचाच नावीला जेव. आता आतलं पडद्याआडमध्ये यांनी बळजबरी मागितली का नाही पाहिजे तर करू. आणि दुसरी गोष्ट बाहेर असं समजते की ते लव्ह मॅरेज आहे. नाही, ते वडील मी- काय नाही, म्हणले, वडिलांनी मी जेव्हा हा प्रश्न त्यांना विचारला, वडील म्हणले की बाई तू करू नकोस. तू म्हणली मला करायचं त्याच्याशीच करायचं आहे. नाही त्याच्यात दुसरी गोष्ट आहे, ते महाराष्ट्राला स्पष्ट केलं पाहिजे. मी त्या वैष्णवीच्या आईवडिलांना हा प्रश्न विचारला, त्यांनी सांगितलं की हो ते लव्ह मॅरेज आहे. त्यांना ते मान्य नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी दुसरी 2 स्थळं बघितली होती. त्या 2 स्थळाला हगवणेच्या ह्या कुटुंबातल्या मुलांनी फोन करून सांगितलं असं त्यांनी मला कॅमेऱ्यामध्ये सांगितलं. काही बंदुकीवरती पण त्यांना धाक दाखवला हेही सांगितलं. आता तो निलेश चव्हाण नावाचा कोण आहे? निलेश चव्हाण नाही आम्हाला पण काय ज्ञात नाही काही आयडिया नाही. मग हे बंदुकीचं तर तुम्हाला माहिती होतं का? कधी कोणाला गावात दाखवले का बंदूक? नाही ना कमरे लावून फिरत होते. असं नाही कुणाला दाखवली नाही, पण कमरेला फिरत होते लावून. ते म्हणले आम्हाला दोघांना लायसन असं ते म्हणत होते. आणि असं ते आम्ही कधी विचारलं नाही आणि आम्हाला त्यांचा कधी त्रासही नाही. वडील आणि मुला दोघांकडे बंदूक आहेत का एक जण? नाही दोन्ही मुलांकडं. वडिलांनी कधी त्याच्या म्हणजे राजू आगवणेंनी कधी सुद्धा बंदुकीचा अट्टाळ धरला नाही. 2 पोराकडे 2 बंदूक 2 पोराकडे 2 म्हणजे रिव्हॉल्वर. आणि 40-50 कोटीची संपत्ती आहे. हा कमीत कमी 40 ते 50 कोटीची. त्याच्यामध्ये शेत जमीन आहे, शेत जमीन आहे सगळे. पोकलेन JCB आणि हे आहे. ते त्यांनी वैयक्तिक आहेत, पण ते 3 भाऊ आहेत. त्यांची फॅक्टरी होती तिथं पहिली पूर्वी 30 वर्षापूर्वी. आणि धाकटा जो आहे तो समाजामध्ये आजही फिरतो, समाजामध्ये राहतो. तसं काही नाही. आता हा सुद्धा समाजकारणच करत होता, राजकारण करत होता. त्यामुळं त्यांचं काही पटतं नाही पटतं हे आम्हाला सुद्धा काय माहीत नाही. आता ह्या गोष्टीचा ग्रामस्थाकडे पुरावा नाही, परंतु त्यांनी मला सांगितलं की 50 फ्लॅटची चर्चा तर आहे. नाही चर्चा म्हणजे IQ ते काय आपल्याला अजून- काय IQ चर्चा आहे? मी ते विचारेन त्याच्या आई वडिलांना तो प्रश्न. तिथं कसपटे वस्तीवरती त्यांना त्या बिल्डिंग मध्ये 40 फ्लॅट देणार आहेत म्हणून मुलीच्या आणि ते मुलीच्या नावावर आहेत असं कोणतरी काल म्हणजे हे अफवा आहे. रिअल फॅक्ट काय आहे हे अजून कोणाला काय नाही. माहिती आहे की तिथं मुलांच्या बरोबर मुलीला सुद्धा त्यांनी काहीतरी बरंचशी ह्यांना पण दिलेली इस्टेट आहे. मुलीला पण काहीतरी फ्लॅट देणार होते, म्हणजे भविष्यात देणार होते का दिलेत हे आयडिया ही काय गावातली चर्चा आहे. ही चर्चा आहे. ही कवापासूनची चर्चा आहे? हे आता 2 दिवसापासून 2 दिवसापासून सुरू झालेली चर्चा आहे. आणि तुम्ही जे 32 लाखाचा व्यवहार सांगितला गुंठ्यातला, तो कधी झालेला व्यवहार आहे? आता 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वीचा.
आणि तिथं सगळी त्याच प्लॉटिंगची जमीन आहे ती. नाही नाही हगवणीची जी जमीन आहे ती त्याच भागातली आहे ना. त्यांची उलट अलीकडे त्यांची चांगल्या भागात आहे. मग त्याच्यापेक्षा जास्त भाव मिळण्यासारखी जमीन आहे का त्यांची? मेन रोडला आहे ना. नाही, मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, कारण असं आहे की महाराष्ट्रात मागं कुत्र आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना हा प्रश्न पडेल की हगवण्याची संपत्ती किती आहे नेमकी, की इतकी असून सुद्धा त्यांना हाव नाही सुटली. आता हे काय तुम्ही सांगायची गरज नाही मला, पण त्यांच्या जमिनीचं आजचं बाजारभावाचं मूल्य काय हे विचारतो मी तुम्हाला. आहे ना 30 लाखाच्या वरच. साधारण साहेब आता 25नीच धारणा 10 कोटी रुपयाला 1 एकर, 12 एकर जमीन असेल तर 100 कोटीची इस्टेट उघड आहे. मी ह्या मुद्द्यावरती थांबतो. त्यांनी गावकऱ्यांनी केलेल्या संपत्तीचं मूल्यमापन हे खोटं असायचं काही कारण नाही. ठीक आहे, तुमचा जो अधिकृत रजिस्ट्रीचा जो दर असतो तो फार वेगळा असतो, पण मला हेच जाणून घ्यायचं होतं की इतकी सगळी संपत्ती असलेला व्यक्ती तरीसुद्धा त्याची हाव कशी संपत नाही. आणि हा प्रश्न आम्ही नाही, ह्या दुर्दैवी वैष्णवीच्या आईवडिलांनी विचारला आहे आणि ते तर रडून बिचारे आपल्याशी सगळं सांगतच होते आणि अवघ्या महाराष्ट्राला ते सांगतात. मोठ्या सुनेनी पण उडी घेतली याच्यात. ती पण काल माझ्याशी बोलताना तिने पहिल्यांदा मला FIR ची कॉपी दाखवली आणि त्याच्यात ते सगळे संदर्भ बघितल्यानंतर हगवणे कुटुंबाचा. पण ह्या गोष्टी तुम्हाला कधी ऐकण्यात नव्हत्या का? हा नाही. माझे सहकारी अविनाश पवार आणि कॅमेरामन निकेतन माणेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. आपल्या गावाचं नाव आहे बुकुम, पानसरे कॉलनी, हो, तालुका तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आणि पुण्यापासूनचं अंतर किती आहे? 10 किलोमीटर, 11 किलोमीटर. हे महत्वाचं आहे. थांबूया आपण इथे.